आज काय स्पेशल? हाय, वेलकम बॅक टू रामबंधू आज काय स्पेशल. नुकताच श्रावण महिना लागलाय, त्यामुळे घरोघरी उपासाचे पदार्थ करायला नुकतीच सुरुवात झाली असेल. आणि आज खास तुमच्यासाठी उपासाचा एक वेगळा पदार्थ घेऊन येतोय आणि तो दाखवण्यासाठी आपल्यासोबत आहे योगिता. हाय योगिता. हॅलो. आपल्या रेसिपीचं नाव काय आहे? उपवासाची कचोरी. साहित्य सांगशील? आपण घेतलंय शेंगाड्याचं पीठ. याच्याऐवजी आपण अरारोट पण घेऊ शकतो. कुस्करलेला बटाटा, ओल्या नारळाचा चव, मीठ, साजूक तूप, खसखस, चिरलेली मिरची, साखर, चिरलेलं आलं, जिरं, भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि खसखस. करूया सुरुवात? हो, मला एक छोटी कढई देते आणि तेल. एक चमचा. आपण एका बाजूला तेल गरम करून घेऊ. मला एक मोठी कढई देतेस का? ह्याच्यात काय करतोय आपण? याच्यात आपण सारण बनवून घेऊया. सगळ्यात पहिले आपण तूप टाकूया. बस हे? हो. आता आपण त्याच्यात थोडंसं जिरं टाकूया. जिरं आणि थोडं खसखस. मग आपण ही चिरलेली मिरची टाकूया. अच्छा, तिखट पदार्थ आहे उपासाचा. हो. नंतर हे आपण आलं टाकलंय. आता आपण ह्याच्यात नारळाचा चव टाकून घेऊया. उपासाचे अजून कुठले वेगळे पदार्थ असतात म्हणजे नेहमीच्या पदार्थांव्यतिरिक्त? हां, आपण याचे मेदूवडे पण करता येतात. याचे? नाही, आपलं राजगिऱ्याचं पीठ, त्यानंतर त्याच्यात किसलेला रताळी, नंतर हे शेंगाड्याचं पीठ वगैरे सगळे पीठ एकत्र करून आपण त्याचे मेदूवडे पण तयार करता येतात. साबुदाणा. हां हां हां. याच्यात आपण टाकलंय मीठ आणि साखर टाकून घेऊया चवीनुसार. आपण आता थोडीशी जिरेपूड टाकली याच्यात. आपलं हे सारण आता होतंय. मी एका बाजूला पारी तयार करून घेऊया. पारी कशाची करणार आहोत आपण? आपण बटाटा कुस्करलेला बटाटा आहे उकडून. आता याच्यात आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत. हे बास सारण म्हणजे गॅस बंद करू? हो हो हो. थोडंसं मीठ आणि जिरेपूड. त्याला एकजीव करण्यासाठी आपण शेंगाड्याचं पीठ टाकणार आहोत. बाइंडिंगसाठी आपण आता याच्यात शेंगाड्याचं पीठ घातलंय. याला आता आपण नीट मळून घेऊया. हे आपलं पारी तयार करायला झालंय तयार. आणि हे सारण आपण लगेच भरायचं की जरा गार झाल्यावरती? हे आता गार झालं असेल. आता आपण याची थोडीशी अशी वाटी सारखं तयार करून त्यात ते सारण भरूया. आणि थोडंसं खसखसमध्ये आपण त्याला रोल करून घेऊया. अच्छा अच्छा, म्हणून ही दोन दोन खसखस आहेत हो, वाटतं हो. इकडे. असं वाटीसारखं करून मग आपण त्याच्यात हे बंद करायचं. आता आपण दुसरी कचोरी तयार करून घेऊ. आणि ह्याच्या बरोबर काय म्हणजे खायला काय आहे? नारळाची चटणी. नारळाची चटणी. आता हे झालंय. आपण आता यांना घोळवून घेऊ खसखसमध्ये. हे लगेच फ्राय नाही करायचं आहे? हो हो, लगेचच. आपण हे तिन्ही एकत्रच टाकू.
वरून अशी आपण खसखस लावतोय त्याने नक्की काय होतं? प्रेझेंटेशनसाठी चांगले दिसतात ते आणि चवईलाही छान लागतात, जास्त क्रिस्पी लागतात. क्रिस्पी लागतात. यांना आपण मंद आचेवरतीच तळणार आहोत. हा. हे झालं आहे. आता आपण याला बटर टिश्यू पेपरवरती काढून घेऊया. खरंच तू म्हणालीस तसं प्रेझेंटेशनसाठी मस्त दिसत आहेत हे. हो, चवीलाही छान आहेत. आणि ती खसखस काळी पण नाही झाली त्यामुळे ते छान वाटत आहेत जास्त. आपली उपवासाची कचोरी तयार आहे. थँक्यू. असे उपासाचे पदार्थ असतील तर उपास करायला कोणाला नाही आवडणार. पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा रामबंधू आज काय स्पेशल. फ्रेंच आयसिंगचा कुठला प्रकार दाखवतेस? आज मी तुम्हाला मार्झिपॅन दाखवणार आहे. मार्झिपॅनचे फ्रुट्स. आज काय स्पेशल.